अभ्यास कसा करायचा? जसजशी परीक्षा जवळ येते तसतसे तुमचे मित्र, कुटुंब आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला अभ्यास कसा करावा किंवा कसा करू नये हे सांगतात. प्रत्येक जण तुम्हाला अभ्यासाच्या अनेक स्टडी टेक्निक्स सांगतात. त्यापैकी काही वर्क करतात तर काही नाही करत. तर मग तुमच्याकडे अशा काही स्टडी टेक्निक आहेत का ज्या सायंटिफिकली काम करत असतील? ऑफकोर्स नाही. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 6 सायंटिफिक स्टडी टिप्स घेऊन आलेलो आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फास्ट आणि बेटर अभ्यास करू शकतात आणि तेही कमीत वेळात चांगला अभ्यास तुम्ही करू शकतात आणि वाचलेलंही लक्षात ठेवू शकतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी खरंच 10-12 तास अभ्यास करू शकतात की नाही या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही करत. का नाही करत? सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकताच तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, रात्री अभ्यास करणे टाळा. ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्ह झाली आहे की रात्री अभ्यास केल्याने किंवा प्रॉपर झोप न झाल्याने वर्किंग मेमरी कमी होते, फंक्शन एक्झिक्यूट करण्याची ॲबिलिटी कमी होऊन जाते आणि त्याच सोबत फिजिकल रिॲक्शन टाइम सुद्धा कमी होऊन जातो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची स्मरणशक्ती आणि काम करण्याची शक्ती स्लो होते किंवा कमी होते. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप आळस येतो आणि तुमची ब्रेन फंक्शनॅलिटी कमी होते. म्हणजे हेच की तुमचा ब्रेन, तुमच्या मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. तर मग तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल ना की अभ्यास करावा तरी केव्हा करावा? आणि ही गोष्ट ऐकून तुम्ही सरप्राईज होऊन जाणार. मायक्रोसॉफ्टच्या एका स्टडीनुसार ॲव्हरेज ह्युमन बिईंग म्हणजेच एका साधारण व्यक्तीचा अटेन्शन स्पॅन 8 सेकंदचा असतो आणि ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन स्पॅन 1 ते 2 तासांचा असतो. नंबर 2, छोटे छोटे तुकडे करून अभ्यास करा. पोमोडोरो टेक्निकनुसार अभ्यास करताना तुम्ही छोटे चंक्स म्हणजे 20 ते 25 मिनिटांच्या सेक्शनमध्ये अभ्यास केला पाहिजे आणि 5 मिनिटांचा ब्रेक घेतला पाहिजे. पण आता प्रश्न हा येतो की जर तुमचा टॉपिक 20 मिनिटांमध्ये वाचून म्हणजे अभ्यास करून होत नाही तर काय केलं पाहिजे? येथे झिगार्निक इफेक्ट येतो, ज्याचे म्हणणे आहे की लोक कंप्लीट किंवा इंटरप्रिटेड टास्क म्हणजे कंप्लीटेड टास्कच्या कंपॅरिझन मध्ये जास्त लक्षात ठेवू शकतात. सोप्या भाषेत हेच की तुम्ही गोष्टी कमी वेळात जास्त लक्षात ठेवू शकतात. म्हणजेच सतत 8 ते 10 तास अभ्यास करणे ही कन्सेप्ट चुकीची आहे. आता तुम्ही म्हणाल की हे असं का? माझा मित्र तर 8-8, 10-10 तास अभ्यास करतो, त्याला चांगले मार्क्स पण मिळतात. मग ही पद्धत चुकीची आहे का? तुमचा मित्र त्याच्या जागेवर योग्य आहे, कारण तो आपले ड्रीम मराठीचे व्हिडिओज बघत नाही. पोमोडोरो टेक्निकनुसार जर तुम्ही छोट्या तुकड्यांमध्ये अभ्यास करता तर तुम्ही गोष्टी लॉंग टर्म साठी लक्षात ठेवतात. म्हणजेच शॉर्ट आणि रिपीटेड सेक्शन्स ब्रेनला ट्रान्सलेट करायला खूप सोपे जातात. नंबर 3, स्वतःसाठी प्लॅन्स बनवा. छोटी गोल्स बनवा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पायथागोरस थेरम किंवा पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन यांचा अभ्यास करायचा आहे तर एका वेळीच एकच टॉपिकवर अभ्यास करायचा आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त वाचायचे नाहीये, तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्णपणे समजून घ्यायची आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्हाला ती शिकवता आली पाहिजे आहे. नंबर 4, मी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये याबद्दल बोललेलो आहे की ग्रुप स्टडी करा. जेव्हा आपल्याकडे कोणतेही एक टार्गेट असते ना, तेव्हा आपण त्या गोष्टींवर पूर्णपणे फोकस करतो. एका रिसर्चमध्ये 2 ग्रुप्सला एक टॉपिक दिला गेला. ए ग्रुपमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना तो टॉपिक फक्त वाचायचा होता. बी ग्रुपमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना तो टॉपिक वाचायचा तर होताच आणि त्यासोबत त्यांना तो टॉपिक वर्गात शिकवायचा सुद्धा होता. या रिसर्चमध्ये ग्रुप बी चा परफॉर्मन्स ग्रुप ए पेक्षा खूपच छान होता. तुम्हाला हे उदाहरण देण्याचं कारण हेच की जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवत असतो ना, तेव्हा आपला ब्रेन त्या कन्सेप्ट्स खूपच छान पद्धतीने लक्षात ठेवतो. तर मग अभ्यास करण्याची ही सुद्धा एक लॉजिकल पद्धत आहे की तुम्ही ग्रुप स्टडी करा किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही शिकवू शकतात. नंबर 5, तुम्हाला शक्य असेल तितकी प्रॅक्टिस करा. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकाच जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट घेता तर तुम्हाला समजेल की तुम्ही अजून किती पाण्यात आहात आणि अजून तुम्हाला किती मेहनत करायची आहे. पुढची बोनस टिप देण्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा. आपण 10,000 लाईक्सचे टार्गेट ठेवतोय. ते कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट 2 घेऊन येईल. यामुळे जास्तीत जास्त लाईक्स
करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघूयात पुढची बोनस टिप. नंबर 6, म्युझिक सुद्धा आपल्याला अभ्यास करण्यासाठी खूप मदत करू शकते. म्युझिक म्हणजेच संगीत. हे आपण कोणत्या प्रकाराचे ऐकतो हे देखील खूप मॅटर करते. तुम्ही असे म्युझिक यूज करू शकता जे तुम्हाला तुमच्या झोन पासून थोडं वेगळं आणि डिफरंट फील करवेल. असे म्युझिक तुम्ही यूज करू शकता म्हणजे न्यूट्रल किंवा क्लासिकल म्युझिक तुम्ही चूज करू शकतात आणि त्याचा आवाज म्हणजे व्हॉल्यूम कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. मोझार्ट इफेक्ट ही अतिशय फेमस थेअरी आहे जी म्युझिक परफॉर्मन्सशी लिंक करते आणि ती लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सशी खूप जास्त रिलेट करते. लोकांचे हेही मान्य आहे की जेही मोझार्ट म्युझिक ऐकतात ते स्मार्ट होतात, पण याचा कुठलाही सायंटिफिक प्रूफ नाहीये. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण येथे म्युझिक बद्दल बोलतोय, गाण्यांबद्दल नाही. नाहीतर काही महाभाग मोठमोठ्याने डीजेचे गाणे वाजवून अभ्यास करतील. लक्षात ठेवा की आपल्याला असे म्युझिक चूज करायचे ज्यात लिरिक्स खूप कमी असतील किंवा नसतील तर बेस्ट असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 6 सायंटिफिक स्टडी टिप्स बघितलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो. नंबर 1, रात्री अभ्यास करणे टाळा. नंबर 2, छोटे छोटे तुकडे करून अभ्यास करा. नंबर 3, स्वतःसाठी प्लॅन्स बनवा. नंबर 4, ग्रुप स्टडी करा किंवा तुमच्या मित्रांना शिकवा. नंबर 5, तुम्हाला शक्य असेल तितकी प्रॅक्टिस करा. नंबर 6, म्युझिक म्हणजे तुम्ही न्यूट्रल किंवा क्लासिकल म्युझिक संगीत ऐकू शकतात. हे बघा, यातील काही टिप्स काही विद्यार्थ्यांवर लागू होतील, काहींवर नाही होणार. त्यामुळे जास्त विचार करू नका. तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ सुद्धा चेक करू शकतात. जर तुम्हाला या सायंटिफिक स्टडी टिप्स समजलेल्या असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. नसतील तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता, तुम्हाला समजेल. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. लाईक करून शेअर करा. मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.